लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। देवळाली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार आमदार सरोज अहिरे याच आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकच्या सभेत सरोज अहिरे व्यासपीठावर उपस्थित होत्या। आमच्यासाठी महायुतीच्या उमेदवार त्याच आहेत, त्यामुळे त्यांना मतदारसंघातून पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून आणू अशी ग्वाही महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। 30 वर्षात मतदारसंघात कोणतीही विकास कामं झाली नाही, ती अवघ्या 5 वर्षात सरोजताईंनी करून दाखवत मतदारसंघात विकासाची गंगा आणली असंही यावेळी पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय। आज सरोज अहिरे यांनी विजयनगर, भगूर तसेच वॉर्ड क्रमांक 6 परिसरातून भव्य अशी प्रचार रॅली काढली। या प्रचार रॅलीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला। रिक्षा, टॅक्सी, स्कूल बस, व्हॅन यांच्यातर्फे सगळ्यांचं मी ताईंचं अभिनंदन करतोय, कारण त्यांनी आज 30 वर्षाची जी घाण होती देवळाली कॅम्प ते भगूर पर्यंतची ती अख्खी साफ करून टाकलेली आहे। त्याच्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आमचा रिक्षा, टॅक्सी, व्हॅन चालक, शाळेच्या व्हॅन चालक यांच्याकडनं अभिनंदन करतो आणि जाहीर पाठिंबा देतो। हे ताईंनी काम केलेलं आहे रोडचं, सगळ्यांच्या सोयीसाठी येईल। लहान मुलांचे ऍक्सिडेंट होणार नाही, पहिलं फार व्हायचे, आता सगळे कॅन्सल झालेले। त्यासाठी त्यांनी जे काम केलं, असं त्यांनी उभारी काम केलं, आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत। बस धन्यवाद। अभिनंदन। ताईंनी निवडून अशी सगळ्यांची आमची इच्छा आहे, आमचे आशीर्वाद त्यांच्या मागे आहेत। आपल्या सर्व रिक्षा चालक मालक युनियन तर्फे सरोजाताई अहिरे यांना आम्ही जाहीर पाठिंबा करत आहे। सर्व 25-30 वर्षापासून आम्हाला इथं झालेला जो रस्त्याचा त्रास त्यांनी एक 5 वर्षाचे हात तो मार्गी लावून आम्हाला सर्वांना खूप सहकार्य केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांना 2 शब्द 25-30 वर्षापासून हा रोडचा जो त्रास होता जनतेला, तो जो 2.5 वर्षामध्ये मॅडमनी तो पार पाडला, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद आहे। 25-30 वर्षापासून जो रस्त्याचा प्रॉब्लेम होता, लोकांना खूप खूप त्रास व्हायचा रस्त्यामुळे। मागे बी आलेले निवडून आले, त्यांनी कधी काही खड्डा सुद्धा बुजवला नाही। मॅडमनी पण 2-2.5 वर्षामध्ये जो रस्ता बनवला, तो आम्हाला कधी वाटलं बी नव्हतं असं आमच्या भगूरचा रस्ता बनवला म्हणून। भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीनं माननीय सरोजी बाबूलाल अहिरे यांना बहुमताने विजय करावा असं भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीनं आम्ही सर्व गावकऱ्यांना विनंती करीत आहोत। हे करण्याचं कारण असं आहे, ज्या वेळेस काय तांत्रिक अडचणी आल्या असतील त्यांना ज्यावेळी आम्ही त्याच्याकडे तक्रार केल्या, त्यावेळी त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन सगळे कार्यक्रम हाती घेऊन तो कार्यक्रम यशस्वी केला। नवरात्र चालू असताना देवी मंदिरचा रस्ता स्वतः उभा राहून तो सिमेंट कॉन्क्रीट रोड केला, गल्ली बोळाचे काम केले, लवित भगूर रोड केला, राहुरी केला, भगूर पांडुर्ली केला, असे कामं केले। एक सगळ्यात महत्वाचं काम होतं, भगूरच्या रेल्वे खाली रोड रस्ता नव्हता। आम्ही ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने मॅडमला लेटर दिलं, कलेक्टरला लेटर दिलं, खासदारांना लेटर दिलं, कुणी दखल नाही घेता माननीय सरोज अहिरेंनी तो निर्णय घेतला। भगूर पासून पुलाखाली राहण्याचा रस्ता नव्हता, त्यांनी ताबडतोब JCB पाठवून कच्चा रोड तयार केला। कच्चा रोड झाला, पाऊस झाल्यामुळे रस्त्याला खूप चिखल होत होता। पुन्हा त्यांना विनंती केली की सिमेंट कॉन्क्रीट रोड झाला पाहिजे। त्यांनी 3 दिवसामध्ये आमच्या विनंतीला मान देऊन भगूर स्टँड ते शिवाजी चौकापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रोड करून आमच्या गावकऱ्यांचे प्रश्न सोडवले। देवळाली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार सरोजताई अहिरे यांच्या प्रचारात आज भगूर देवळाली कॅम्प परिसरात विजयनगर परिसरात रॅली आयोजित केली होती। या रॅलीला अतिशय चांगला उत्तम प्रतिसाद मिळाला। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशभरात जी मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगा वाहत आहे, तिचा भरपूर प्रमाणात वापर या देवळाली मतदारसंघात सरोजताईंच्या माध्यमातून झालेला आहे। यापुढे ते आमदार होतील आणि विकासाची गंगा या देवळाली मतदारसंघात अशीच चालू राहील। आमच्या भगूर पालिकेतही काही मोठे त्यांनी कामं केले आहेत, त्यांच्या माध्यमातून इथून पुढे येणाऱ्या काळातही आणखी मोठ्या कामे करू आणि त्यांना करायला भाग पडू। सर्वात मोठा इथं प्रश्न होता देवळाली भगूर रस्ता, तो अतिशय उत्तम त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करून सोडवला आहे। यापुढे अनेक कामं, विविध कामात सर्व प्रकारच्या सावरकर उद्यानाचा असेल किंवा भगूरच्या ग्रामीण रुग्णालयाचा असेल, या सर्व कामांचा पाठपुरावा करून त्यांच्या माध्यमातून कामे भारतीय जनता पक्ष सरकारच्या माध्यमातून कामे सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल अशी अपेक्षा ठेवतो। सरोजताई यांना शुभेच्छा देतो।
गेली कित्येक वर्ष बालाजी संस्थानाचा प्रश्न हा गहन होता, मात्र ही समस्या सरोज अहिरे यांनी सोडवली. गवळाने विल्होळी येथील शेतकऱ्यांच्या सातबारावर पाटचाऱ्याचा शेरा होता, तो प्रश्न त्यांनी मार्गी लावलाय, असं अहिरे यांच्या समर्थकांनी सांगितलंय. देवरगाव जवळ असलेल्या वैष्णवपाडा आतापर्यंत अंधारात होता. तेथील नागरिकांचं जीवन हे प्रकाशमय व्हावं यासाठी आमदार सरोज अहिरे यांनी वैष्णवपाड्यावर वीज उपलब्ध करून देत एक प्रकारे येथील नागरिकांच्या आयुष्यातील अंधार दूर केला आहे, असं यावेळी समर्थकांनी म्हटलंय. सनी काळे, नाशिक न्यूज, देवळाली.